नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील जवळपास 13,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून 106 कोटी 25 लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या योजनेच्या जिल्ह्यातील 7 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिनिधी स्वरूपात कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅग नोंदणी तसेच आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन केले आहे। योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्येही कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। कार्यक्रमास खासदार डॉक्टर अजित गोपछडे, महापौर श्रीमती कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर रत्नदीप गायकवाड, भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक सीमा देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।